1750 दरम्यानची ही घटना आहे। यावेळी जयपूरवर राज्य होते ईश्वरी सिंहाचे। मिर्झा राजा जयसिंग, सवाई जयसिंग, राजा अभय सिंग असा प्रवास करत जयपूरचा ताबा आता ईश्वरी सिंहाकडे आला होता। या दरम्यान पडलेला महत्त्वाचा फरक म्हणजे मराठ्यांच्या वाढत्या ताकदीचा अंदाज घेऊन या जयपूरकरांनी आता बचावात्मक पवित्रा घेत मराठ्यांशी वरपांगी दोस्तीचे राजकारण स्वीकारले होते। नाईलाजाने आणि स्वार्थाने ईश्वरी सिंहाला मराठ्यांची मदत हवी होती, पण मिळत नव्हती। उमेदसिंह हाडा हा बुंदी संस्थानावरील ताबा गमावून बसलेला बुंदीचा एक वारसदार आणि स्वतःला जयपूरचा वारसदार समजणारा माधोसिंह हे ईश्वरच्या विरोधात उभे होते। वास्तवात माधोसिंह हा ईश्वरीचा धाकटा भाऊ आणि या नात्याने ईश्वरी सिंहाने आपल्या राज्याचा काही भाग हा माधोसिंहाला द्यायला हवा होता, पण तो माधोसिंहाचा हक्क सरळ सरळ नाकारत होता। माधोसिंहाने मराठ्यांची मदत घेण्याचे ठरवले आणि त्याने पेशव्यांशी एक करार केला की जर मराठ्यांच्या मदतीने त्याला जयपूरमधील टोक, तोडा, मालपूर आणि बरवाडा हे 4 महाल मिळाले तर तो मराठ्यांना 10 लाख रुपये नजर करेल आणि रक्कम मिळेपर्यंत हे 4 महाल उत्पन्नासह मराठ्यांच्या ताब्यात राहतील। 1 मार्च 1747ला सकाळी लढाईला तोंड फुटले आणि 1.5 दिवस चाललेल्या युद्धात मराठे, माधव, जगत, उमेद या मित्रगटाचा पराभव झाला। याला कारण होते सूरजमल जाट। या म्होरक्याने ऐनवेळी केलेल्या मदतीच्या जोरावर ईश्वरी सिंहाला निसटता विजय मिळाला। या विजयाच्या उन्मादात ईश्वरी सिंहाने पेशव्यांना एक खरमरीत पत्र लिहिले। त्यात ईश्वरी सिंह म्हणतो, पेशवे व आम्ही मित्र होतो। माझे पिताजी आणि बाजीराव हे मित्र होते, पण प्रस्तुतचा प्रश्न हा पूर्वजांच्या मालमत्तेवरील हक्काचा आहे। आम्ही राजपुरुष आहोत आणि रूढी आम्ही पाळल्याच पाहिजेत। धाकट्या भावाबरोबर वाटणी करून आम्ही भित्रे आहोत अथवा नालायक पुत्र आहोत अशी नामुष्की आम्ही स्वतःवर का ओढून घ्यावी। पेशवे व मल्हार यांची सूचना की आम्ही माधोसिंहाला काही मुलूक द्यावा आम्हाला अमान्य आहे। राज्य परमेश्वर देतो आणि त्याने हे राज्य आम्हाला दिले आहे। मल्हारसोबत आम्ही पगड्यांची अदलाबदल करून जी मैत्री प्रस्थापित केली होती, आणभागा केल्या होत्या, त्याची कटुपळे आज आम्हाला दिसत आहेत। या पत्राचा परिणाम असा झाला की पेशव्यांच्या हुकुमाने 1748च्या जुलैमध्ये मल्हारराव होळकर, पुत्र खंडेराव आणि गंगोबा तात्या चंद्रचूड हे सैन्यासहित जयपूरवर चालून गेले। 6 दिवस चाललेल्या दुष्मचक्रीत ईश्वर सिंहाची पिछाट झाली आणि पुन्हा सूरजमल जाटाला पुढे घालून ईश्वर सिंह पळाला आणि बगरूच्या किल्ल्यात जाऊन बसला। दरम्यान जयपूरच्या आसपास पावसाच्या सरी दाखल झाल्या आणि रक्तासोबत चिखलही माजू लागला। मराठे भर पावसात बगरूला वेढून बसले। रसद आणि कुमक मिळणे कठीण झाले। मराठ्यांनी तर जयपूर सैन्यासाठी येणारे रसद पकडून ते घेऊन येणाऱ्या तांड्यातील वाहकांचे नाक आणि कान कापले। आता ईश्वर सिंहाने तहाचे बोलणे लावले। तहाकरिता वकील म्हणून पुढे आला केशवदास। केशवदासाने प्रथम गंगोबा तात्याला आपल्या बाजूने करीत मल्हाररावांना वश केले आणि तह झाला। तहात माधोसिंहाला 5 महाल मिळाले। उमेद सिंहाला राज्य आणि मराठ्यांना 10 लाख रुपये। मराठ्यांना निरोप देत प्रधान केशवदास आपल्या धन्यासह जयपूरकडे निघाला। ईश्वरी सिंह अत्यंत हलक्या कणाचा माणूस होता। हरगोविंद नटाणी या नावाचा सरदार ईश्वरीच्या राज्यात प्रधान म्हणून पाहत होता। त्याने एक बनावट पत्रव्यवहार तयार केला आणि केशवदासावर राजद्रोहाचा आरोप केला। योग्य चौकशी न करता ईश्वरी सिंहाने त्वरित केशवदासाला देहांत शिक्षा सुनावली आणि त्याला विष देऊन ठार करण्यात आले। मराठ्यांशी झालेल्या तहाचा मध्यस्थी असणारा केशवदास मृत्यू पावला। हरगोविंद प्रधान झाला आणि मराठ्यांना हप्त्याने येत असलेल्या खंडणीचे ओघ थांबले। मराठे आता पुऱ्या जोमानिशी जयपूरवर जाण्याच्या विचारात होते आणि या दरम्यान केशवदासाच्या कुटुंबाने मराठ्यांकडे न्यायाची मागणी केली। मराठ्यांनी आता स्वारीबाबतचा निश्चय दृढ केला। हरगोविंदच्या नादी लागून ईश्वरी सिंहाने आपल्या विश्वासातील अनेक जणांना सेवेतून दूर केले आणि त्याला सल्ला देणारे विश्वासातील असे दोघेच उरले, ते म्हणजे त्याचा माहूत आणि त्याचा न्हावी। सप्टेंबर 1750मध्ये मराठे निघाले। खंडेराव व मल्हारराव होळकर, गंगोबा तात्या, जयप्पा शिंदे असे मातब्बर आसामी सैन्यासहित जयपूरच्या रोखाने पुन्हा निघाले। केशवदास मल्हाररावांचा चांगला मित्र होता, त्यामुळे मल्हारराव चांगले संतप्त झाले होते। ईश्वरी सिंहाकडून आलेल्या वकिलाला त्यांनी धुडकावून लावले आणि खंडणीचे 10 लाख रुपये मागितले। ईश्वरी सिंहाने हा क्रोध प्रथम ओळखलाच नाही आणि वकिलासोबत आधी 2 आणि नंतर 4 लाख रुपये पाठवले। या कृत्याने तर मल्हारराव जास्त संतापले आणि त्यांनी जयपूर खालसा करण्याची जणू प्रतिज्ञाच केली।
जयपूरच्या रोखाने मल्हारराव निघाले आणि 12 डिसेंबर रोजी ते जयपूरच्या शहराबाहेर पोहोचले. ईश्वरी सिंहाला ही खबर मिळाली. त्याने आपले प्रिय सल्लागार माहुतानी न्हावी यांना पर्याय शोधायला सांगितला आणि त्यांच्या सांगण्यावरून एक छोटी कुमक मराठ्यांवर चालून गेली. संतप्त मराठ्यांनी एका प्रहरात जयपूर बाहेरील मैदानावर या फौजीचा निकाल लावला आणि ते जयपूरच्या रोखाने निघाले. आता मात्र ईश्वरसिंह चांगलाच घाबरला. त्याने पुन्हा आपल्या सल्लागारांना बोलावले, पण तोवर सल्लागारांनी पळ काढला होता. प्रधान हरगोविंद याने उरलेली तुटपुंजी फौज मराठ्यांवर पाठवून स्वतः लपून बसला होता. ईश्वरी सिंहाला तर आपल्या कृतीचा पश्चाताप झाला. मल्हाररावांच्या ताकदीचा अंदाज त्याला आला होता. बगरूच्या किल्ल्यात बसून त्याने मराठ्यांची ताकद पाहिली होती आणि आता तो भयंकर घाबरला. त्याला यातून काहीच मार्ग सुचेना, कुणीही सल्लागार मिळेना. मराठे जयपुरात दाखल झाल्याची एक उडती अफवा दुपारच्या शेवटी त्याला मिळाली आणि सायंकाळच्या पहिल्या तासी त्याने एक भयानक पवित्रा घेतला. त्याने आपल्या नोकराला बोलावले आणि आपल्याला काही औषध करण्याकरिता हवी आहे असे सांगून त्याने नोकरांकरवी सोमल खाराने एक झरी नाग मागवला. रात्रीचा अंमल सुरू होताच त्याने आणि त्याच्या 3 राण्यांनी आणि एका आवडत्या रखेलीने सोमल खारात प्राशन करून व नाग दंश करून आत्महत्या केली. एका बंद महालात घडलेली ही दुर्दैवी घटना पुढे सुमारे 18 तास गुप्त राहिली. अनाथ जयपूर स्वैरमर्जीने प्रतिकार करीत होते. प्रेते तशी सडत कुजत पडली होती. मराठे कब्जा करीत शहरात पोहोचले आणि त्यांना ही शोकांतिका समजली. वृद्ध मंत्री विद्याधर आणि हरगोविंद हे आता महालात जमले होते आणि त्यांनी ही वार्ता मराठ्यांना सांगितली. 18 तास राजाच्या कलेवर अंतिम संस्काराशिवाय पडून होते. मल्हाररावांनी जरूर त्या खर्चास पैसे देऊन त्या मृतदेहावर राजवाड्याच्या बाहेर अंत्यसंस्कार करविले. त्या अग्नीत ईश्वरी सिंहाची एक राणी आणि 20 रकेल्या सती गेल्या.